सत्य दृष्टावी नाही मी वैकुंठी, नाही मी शिरसागरी राहत, नाही मी योग्यांच्या हृदयात, तर तुझ्यासारखे स्वयं भक्त माझ्यावर भक्ती करते त्यांच्या अवतीभोवती या वैकुंठच्या नावाचा वास असतो. आणि ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा विश्वासाचा मी अवतीर्ण झाला आणि तुमच्या मनाची इच्छा पूर्ण केली. म्हणजे देवाच्या मुलाला शस्त्र लागले याचं कारण देवाचं कारण तसं आहे. कारण हा अल्प आयुष्य होता, त्याला दीर्घायुष्य प्राप्त करून घेण्यासाठी हे सर्व काही ठेवावं लागतं मला. आतापर्यंत यांची इच्छा केवळ मानवाची पूर्ण होत होती. मानवाचा बळी देऊन त्यांची इच्छेची परिपूर्णता न होता रीतकारी देवता आणि नीतकारी देवता हे तत्व काय आहे हे राजपत्र दृष्टांत स्वरूपात सांगितलं होतं. आणि दृष्टांत घडला होता तेच राजा तू यांना कथन कर. हे कमल आशेच्या भोरात धडकलेली मानवी मन काम क्रोध लोभ मोह मद मनसरी अंतरांपासून तेव्हा ही मन कोणत्याही मोहापासून तर या विश्वाच्या पलीकडे असणारं जागवल्या सत्य, या जागवल्या सत्याचा सुभाग आपल्या जीवनाचा सहारा काही दिवसांचा माझा प्रश्न की नित्यरी देवता आणि नित्यरी देवता म्हणजे नेमका प्रकार काय. या प्रश्नाच्या उत्तरात माझ्या गुरुदेवते समोर माझी शंका मी उपस्थित केली. त्यावेळी माझ्या गुरुदेवतेच्या मुखातून शब्द बाहेर पडले. दक्षिणायन संपूर्ण उत्तरायणाला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी या उत्तरायणात श्रीचंद तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या देवाकडून मिळेल. दक्षिणायन संपुष्टात आलं, उत्तरायणाला सुरुवात झाली आणि या उत्तरायणातील एका रात्री जेव्हा तुम्हाला स्वप्न दृष्टांत दिलास आणि या स्वप्न दृष्टांतात या साऱ्या प्रश्नांचा उलगडा झाला. रीतकरी देवता आणि रीतकरी देवता यांची नेमकी उत्पत्ती आणि या देवतांचं कार्य या विश्वापासून अनभिन्न होतं. ते कार्य आणि या दोन्ही देवतांचं महत्व देवा तुम्हाला प्रदान करून दिलंस. शिव आणि विष्णू या दोहोंच्या तेजांपासून या दोन्ही देवतांची निर्मिती झाली. कैलास पर्वतावर देवपंक्तीत या दोन्ही देवतांना स्थान दिलं गेलं. ज्यावेळी कैलास पर्वतावर असुरांची आक्रमणं होत होती त्यावेळी युद्धाचा एक भाग म्हणून शिष्टाईसाठी पुढे जाणं हे या दोन्ही देवतांचं कार्य. शिव खऱ्यार्थानं तत्वात मंडित असणाऱ्या या दोन्ही देवता कैलास पर्वतावर देवपंक्तीत अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या या देवता मागच्या 3 पिढ्या मृत्यूलोकात कशा काय राहिल्या याच्या मुळाशी असणारं कारण नाट्यशास्त्राची निर्मिती या जगात भरत मुनींनी केली. जगातील पहिलं नाटक हे 100 योजने रुंदीची आणि 150 योजने लांबीची देवसभा या देवराज देवेंद्रांच्या देवसभेत सादर होत होतं. नाटकाचं नाव होतं लक्ष्मी स्वयंवर. लक्ष्मी स्वयंवर या नाटकात लक्ष्मीची प्रमुख भूमिका ही उर्वशी नावाच्या एका रंभेनं साकारली होती. नाट्यप्रयोग सुरू असताना उर्वशी आपल्या कार्यात चुकली. त्यावेळी खऱ्या अर्थानं नाट्यशास्त्राचे अभ्यासक म्हणजे भरत मुनी यांचा क्रोध मनावर झाला आणि भरत मुनींनी त्या उर्वशीला शाप दिला. उर्वशी तुझ्याकडून घडणारी एका शास्त्राची विडंबना आणि म्हणूनच या भरत मुनीचा तुला शाप. तुला तुझं दैवी तत्व स्वर्गाच्या खाली त्यातून मृत्यूलोकात तुला मानवयोनी धारण करून राहावं लागेल. शापायोगे उर्वशी मृत्यूलोकात मानवयोनी धारण करून राहू लागली. बुध आणि इला यांचा पुत्र राजा पुरुरवा या पुरुरवा राजाशी तिचे प्रेम संबंध जोडले आणि भागीरथी नदीच्या तीरावर दोन्ही प्रेमवीरांची प्रणयक्रीडा सुरू झाली. भागीरथी नदीच्या तीरावर असणारी उभयतांची प्रणयक्रीडा या रीतकरी आणि नीतकरी देवतेला पाहिली आणि त्यांच्या मनात कामेच्छा निर्माण झाली. मनात निर्माण झालेली कामेच्छा सतेज घेऊन या दोन्ही देवता कैलास पर्वतावर शिव दर्शनासाठी जाऊ लागल्या. मार्गात ग्रंथिका झाली ती पार्वती मातेची. मनात असणारी कामांत दृष्टी या दोन्ही देवतांनी त्या आदिमाईकडे टाकली. शेवटी विश्वाच्या मातेने यांच्या मनातील कामेच्छा ओळखली आणि क्रोधित होऊन घरात आदिमाया उघडली. मी तुमची माता असताना सुद्धा ही कामुक दृष्टी तुम्ही माझ्यावर टाकला. अर्थात या तुमच्या अक्षम्य अपराधाला शासन एकच, मी शिवशंभू महादेवांकडे जाईल आणि त्यांचा तृतीय नेत्र ओढून तुम्हा दोन्ही देवतांना जाळून भस्मसात करण्यास हात काढेल. मागचा प्रसंग आठवला कारण कामदेवासारख्या देवाला शिवशंभू महादेवाने आपला तृतीय नेत्र ओढून जाळून भस्मसात केलं होतं. पण जन्मतःच अंगविरहित राहण्याची कला ही कामदेवाला अवगत होती. त्यामुळे कामदेवाचा दैवी देह नष्ट झाला पण कामदेवाचं दैवी तत्व हे शिवशंभू महादेवांच्या हृदयात ठाव धरून राहिलं.
पण या दोन्ही देवतांकडे अंगवेळी राहण्याची कला अवगत नव्हती. आपलं दैवी अस्तित्व या विश्वात संपुष्टात येईल या भीतीनं या दोन्ही देवतांनी कैलास पर्वतावर आपलं स्थान सोडलं आणि मृत्यूलोकात या दोन्ही देवता अवतीर्ण झाल्या. मृत्यूलोकात असणारी हेमवती नगरी आणि या हेमवती नगरीचे पहिले राजे म्हणजे राजे पूर्णंदन आपले आजोबा हेमराजे. या हेम राजकर्त्यांनी या दोन्ही देवतांना हेमवतीत स्थान दिलं. पण स्थान देत असताना अट ठेवली गेली. प्रतिवर्षी राष्ट्राच्या राजकर्त्यानं या दोन्ही देवतांचा मान त्यांना प्रदान करावा आणि या दोन्ही देवतांनी आपल्या दैवी तेजायोगे हे राष्ट्र सुजलाम सुफलाम करावं. हेम राजकर्त्यांच्या पिढीत या दोन्ही देवतांचा मान त्यांना प्रदान झाला आणि या दोन्ही देवतांच्या दैवी तेजानं हेमवती सुजलाम सुफलाम झाली. हेम राजकर्त्यांची पिढी संपली. त्यानंतर दुसरी पिढी सुरू झाली. तिला ते पूर्णंतर आपल्या वडिलांची म्हणजे खेम राजकर्त्यांची. या खेम राजकर्त्यांच्या पिढीत सुद्धा या दोन्ही देवतांचा मान त्यांना प्रदान केला गेला. पण खेम राजकर्त्यांकडून घडलेली चूक म्हणजे खेम राजांनी तिसऱ्या पिढीचा राजा म्हणजे राजे पूर्णंतर आपण आपल्याला या दोन्ही देवतांच्या अस्तित्वाबद्दल कोणतीच कल्पना दिली नाही. म्हणून खेम राजकर्त्यांची पिढी संपुष्टात येतात हेमवतीचा नृपदंड हाती धरणाऱ्या राजा पुरुनंदनांना या दोन्ही देवतांच्या अस्तित्वाबद्दल कल्पना नसल्याकारणानं आपल्याकडून तिसऱ्या पिढीत या दोन्ही देवतांचा मान बरीच वर्ष थांबला गेला. रितकरी देवतेचा क्रोध अनावर झाला आणि रितकरी देवतेनं क्रोधवान होऊन केराकडे एके दिवशी आपलं मूर्तिमंत स्वरूपानं आपल्याला दर्शन दिलं. दर्शन देऊन आपल्या मानाची मागणी केली. मान होता तो राष्ट्राच्या वंशांकुराचा. बापाचं काळीच पेटून उठलं. कोणाबद्दल आपल्याला पिळवटून बसणारी एका बापाची ममता जागृत झाली आणि म्हणूनच या देवतांचा मान त्यांना देण्यासाठी त्या गोष्टीला तुम्ही अंधश्रद्धा समजलात आणि नकार दर्शवला. राजे पुरुनंदन त्याचवेळी खेळाडूला रितकरी देवतेला प्रतिज्ञा केली. 7 दिवसांची मुदत ठेवली गेली. या 7 दिवसाच्या मुदतीत जर राष्ट्राच्या वंशांकुराचा मान जर त्यांना प्रदान झाला नसता तर या राष्ट्रातील वैभव लोप पावलं गेलं असतं. तुमचाच नव्हे साऱ्यांच्या मनात शासनतेचा प्रश्न निर्माण झाला असेल. मी तर माहिष्मती नगराचा राजा. मग मी माहिष्मती नगराचा राजा असताना सुद्धा या तुमच्या हेमवतीबद्दल मला एवढी कल्पना कशी काय याच्या बराचसे कारण आहे. गेल्या 3 पिढ्या या हेमवतीचं संरक्षण नितकरी आणि नितकरी देवतेने केलं. पण गेले 7 दिवस या हेमवतीचं संरक्षण स्वतः राजा श्रीचंद करतोय. ज्या प्रामाणिकपणानं या हेमवतीच्या प्रजलांचं संरक्षण मी स्वतः केलं या माझ्या प्रामाणिकपणावर रितकरी आणि नितकरी देवता खुश झाल्या. त्यांनी आपलं दर्शन मला दिलं आणि या साऱ्या प्रश्नांचा उलगडा माझ्यासमोर झाला. पण देवा हा माझा प्रश्न आहे तुला. युगायुगाच्या काही कल्पांतराच्या ठिकाणी तुम्ही देवतांनी नाना तऱ्हेचे अवतार घेतला आणि भक्तांवर आलेली अनिष्ट तुम्ही दूर केला. कृतज्ञ एकदा व्यापार केलेली 4 युगांची चौकडी या घरातल्या युगांचा जर विचार केला तर कृतज्ञ एकदा व्यापार या 3 युगांचा प्रश्न येणार नाही. पण प्रश्न होतो तो कलियुगाचा. कारण महासुदी कुंतीच्या शापानं कलियुगाचा तुम्ही देवता दगडाचे होणार. मग कलियुगात तुम्ही देवता दगडाचे झाल्यानंतर आता जो प्रसंग घडला म्हणजे राजे पुरुनंदनाप्रमाणे एखाद्या राजकर्त्याला किंवा एखाद्या तुमच्या भक्ताला मर्यादेची जर कल्पनाच नसेल आणि या देवतांचा कृपाला जर तुमच्या भक्तांना जर त्याला सामोरं जावं लागलं तर भक्तांचं जीवन हे उद्ध्वस्त होईल. मग पाषाण स्वरूपात दगडाच्या स्वरूपात असणारे तुम्ही देव आता तो मूर्तिमंत स्वरूप धारण करून भक्तांच्या इच्छेसाठी व्हावा. मग ज्यावेळी तुम्ही देव दगडाचे व्हा त्यावेळी भक्तांच्या इच्छा तुम्ही कशा पूर्ण करा. त्यालाही कारण आहे. ज्या कलियुगात प्रत्येक जण आपल्या ग्रामीण ज्यावेळी गाव राज्याची स्थापना करते त्या गावाची रीत नीत पूर्याने पावा म्हणजे रीतकरी पूर्वाचे मूळ पुरुष या राज्याची स्थापना केली जाईल. एवढंच तुम्ही पाषाण रूपाने वापरत असताना जे गावकरी मंडळी कारण